नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे सोलापूर ते श्रीशैलम, त्यासाठी आपण सोलापूर बस स्टँडला आलेलो आहे। बघू शकता सोलापूर बस स्टँड। आता वाजलेत 5:15 म्हणजे 5:15 झालेले आहे तिकडे। आणि आपली जी बस लागणार आहे श्रीशैलम जाण्यासाठी 6चा टायमिंग आहे बरोबर। बघूया आता बसची वाट बघूया, बस लागाय अजून पाऊण तास टाइम आहे। बसचा जो रूट असणार आहे तो पूर्ण इंटरस्टेट रूट असणार आहे। सोलापूर ते श्रीशैलम जे अंतर आहे ते 500 ते 550 किलोमीटरचा डिस्टन्स असणार आहे। आपला हाच चान्स गेल्या वर्षी हुकला होता। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर आपल्या काही सबस्क्रायबर लोकांना माहित असेल की आपण गेल्या वर्षी श्रीशैलम गाडी मिस केली होती। तर आता तो योग आलेला आहे सोलापूर श्रीशैलम करण्याचा। एकदम जबरदस्त असा प्रवास आहे। आता बघूया तिकडे गेल्यावर दर्शन मिळतंय की नाही मिळत ते तुम्हाला त्या पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल। का तर गाडी जी पोहोचणार आहे ती रात्रीच पोहोचणार आहे गाडी। जर मुक्कामाची चांगली सोय असेल तर आपण तिकडे मुक्काम करूया। सोलापूर वरनं ही जी बस आहे ती वर्षातनं एकदा सोडली जाते। तो या बसचा कालावधी फक्त 7 ते 8 दिवस असतो। त्याच्यानंतर हा रूट वर्षभरासाठी बंद असतो आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी हा रूट चालू करण्यात येतो। सोलापूर आगारातर्फे श्रीशैलमला सगळ्यात मोठं मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर। एकदम फेमस असं मंदिर आहे। गेल्या वर्षी ह्याच रूटवर नवीन बस टाकली होती BS6 साधी लालपरी बस। आता ह्या वर्षी जी बस टाकलेली आहे निमाराम बस म्हणजेच हिरकणी बस नवीन आलेली। चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या रूटवर हिरकणी बस दिलेली आहे। गाडी आल्यावर बघूया गाडीचा रूट काय आहे, गाडीचं तिकीट भाडं काय आहे आणि गाडी कोणत्या राज्यातनं जाते। तर मित्रांनो आपल्याला फायनली बस लागलेली होऊ शकताय। सोलापूर, हैदराबाद आणि श्रीशैलम तीनच दिलेले तिथे नाव। हैदराबादला जाणाऱ्या ज्या बसेस लागतात त्याला क्रमांक 2 वरून लागतात त्या बसेस। आणि आपली बस जी जाणार आहे ती हैदराबाद मार्गे जाणार आहे। बोर्ड रूट काही असा मोठा दिला नाही। बोर्ड रूट जो दिलेला आहे तो सोलापूर, हैदराबाद आणि श्रीशैलम एवढ्या तीनच नावाने बोर्ड दिलेला आहे। तर आपण आपल्या पद्धतीनं रोड घेऊया। गर्दी बघू शकता, सुरुवातीला सकाळ सकाळची गर्दी झाली। श्रीशैलम चालले ही जी बस आहे ती बुकिंग बस आहे। रिझर्वेशनचं अजून चेकिंग चालू आहे। आपलं बसचं केबिन बघू शकता, अशा प्रकारे आपल्या बसचं केबिन आहे। आणि टाटा कंपनीची बस आहे। ह्याच बसनं आपला प्रवास होणार आहे श्रीशैलम पर्यंत। सुरुवातीलाच बस एकदम फुल झालेली। आपण ज्या बसनं प्रवास करणार आहे तो गाडी नंबर बघू शकता MS14 KQ 8046 आणि बऱ्यापैकी उजेडलेले मस्त पैकी असा। रिझर्वेशन चेकिंगला थोडा वेळ लागणार आहे इकडे। तर बघूया आता किती वेळात आपली गाडी हलते। गाडी तर साधी आहे पण हलण्यासाठी थोडा टाइम लागणार आहे। फायनली मित्रांनो आपली गाडी हलते आता रवाना होते पुढच्या रूटसाठी। त्या गाडीमध्ये बस एकदम फुल झालेली आहे रोडवर। मगाशीच म्हणलं होतं अजून रिझर्वेशन आहे बऱ्यापैकी गाडी। सोलापूर पासून 85 किलोमीटर अंतर गाठत आपली गाडी पोहोचली उमरगा। बरोबर 8 वाजलेले आहे तिकडे आणि आता आपण उमरगा बस स्टँडला आहे। सोलापूर पासून आपण स्टँडिंग प्रवास केला उमरगा पर्यंत। का तर आपलं रिझर्वेशन नव्हतं या रोडवर। आता ह्याच्यानंतर चांगली सीट मिळालेली आहे आपल्याला। इथं आपली गाडी जी थांबली ती 5 मिनिटासाठी आपली गाडी थांबली या ठिकाणी। बरेच दिवसानंतर आपण उमरगा बस स्टँडला आलेलो आहे। उमरगा बस स्टँड
धाराशिव विभाग उमरगापासून आता हैदराबाद जो डिस्टन्स दाखवतो आपला, तर 225 किलोमीटरचा अजून अंतर आपल्याला गाठायचं हैदराबादला जायला. आणि उमरगा नंतर आपल्याला आंतरराज्य प्रवास पाहायला मिळेल. आता याच्यानंतर जो स्टॉप येणार आहे तो हुमनाबाद, जहराबाद आणि त्याच्यानंतर सदाशिवपेठ आणि फायनल जो आपल्याला पोहोचायचा आहे तो हैदराबाद पर्यंत आपण रूट पकडलेला आहे. आणि हैदराबाद नंतर आपण कंटिन्यू करूया. सोलापूर ते श्रीशैलम या रूटवर 2 क्रू आहेत. हिरकणी गाडीचं फुल तिकीट 875 रुपये तिकीट आहे सोलापूरचं श्रीशैलम. बाकीचे 1-2 सीट सोडले तर बाकी सगळे श्रीशैलमवाले. शेवटपर्यंत भरलेलं सीट आहे. वर्षात असा क्षण आलेला आहे ज्याची आपण वर्षभर वाट बघितली होती, तो फायनली कुठे तर झाल्यासारखं वाटायला लागला. मी तुम्हाला सांगायची की आपल्या व्हिडिओची जी सुरुवात झाली होती की उमरगा ते सोलापूर याच व्हिडिओने आपली पहिली सुरुवात झाली होती यूट्यूब चॅनलवर. त्यावेळेस मोबाईलनंच बनवला होता आपण, त्याच्यामुळे एवढा खास क्वालिटी नव्हता. बघू शकता एकदम जुन्या बसचा व्हिडिओ. चला आता जाऊया पुढच्या स्टॉपला. गाडी आता रवाना होते उमरगावरून. आता बघूया पुढचा स्टॉप कोणता येतो. कल्याण भाटा महाराष्ट्रातून आपण आलो आता कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटकमध्ये बघू शकता आपण कुठे हुमनाबाद बस स्टँडला आहे. आणि इकडे आपली गाडी लागलेली आहे. आणि बरोबर गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 9:30 वाजता इकडे गाडी पोहोचलेली आहे. आता गाडी इथून रवाना होते जहराबादला. आता इथून पुढे जो बॉर्डर लागणार आहे तो लागणार आहे तेलंगणा बॉर्डर, कर्नाटक तेलंगणा.
बघू शकता आपण पुढे पोहोचलेलो जेवणासाठी थांबा झालाय या ठिकाणी. आणि आता सध्या आपण ज्या स्टेटमध्ये तेलंगणा म्हणजेच जाहिराबादमध्ये आता आलोय आपण. आणि आपला जो थांबा झाला जेवणासाठी हॉटेल मिलन या ठिकाणी आपला जेवणासाठी थांबा झालेला आहे. आता जो टायमिंग झालाय तो बरोबर 10:30चा टायमिंग झालेला आहे. पलीकडचा जो बायपास आहे आणि आता आपण जाहिराबादला इकडून चाललेलो आहे आतमध्ये. जाहिराबादमध्ये तिथे गाडी थांबलेली. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश असे 4 स्टेट ह्या रोडवर लागतात. हैदराबाद जे अंतर आहे ते 115 किलोमीटरचं अंतर दाखवतं इथून. इकडे पुढे मेनू काय मिळेल आपल्याला ते बघूया आधी. अशा पद्धतीची पुरी भाजी येते. मेदूवडा मागवणार होतो पण नाही मागवला. पण आपण हे खाऊया इथं. ही जी प्लेट पडली आपल्याला 50 रुपये प्लेट पडलेली मस्त. तुम्हाला तर माहिती आपल्या इकडची पुरी भाजी वेगळी आणि इकडची पुरी भाजी वेगळी. जेवण एकदम मस्त होतं. ही जी गाडी आहे ती बघू शकता अशोक लेलंड कंपनीची BS6 गाडी. भालकी, बिदर, हैदराबाद असा त्या गाडीचा रूट आहे. नवी गाडी आहे, नवीन BS6 मधली आलेली. बघू शकता तिथे लिहिलंय BS6 आणि पण आपली BS6 गाडी. आपण आलोय हैदराबादमध्ये MGBS बस स्टँडला. आणि हैदराबादमध्ये 2 बस स्टँड आहेत. एक JBS बस स्टँड आणि दुसरं बस स्टँड आहे ते MGBS बस स्टँड. आपली बस ती थांबली इथं तर 5 मिनिटासाठी थांबली. वॉशरूम टाइम झालेला इकडे. बँगलोरमध्ये पण तसाच विषय, हैदराबादमध्ये पण तसाच विषय. तिकडे आपली गाडी लावली आणि तिकडून परत काढायला लावली गाडी. हां, थोडीशी बाताबाती झाली आणि त्याच्यानंतर आपली गाडी इकडे लागली. प्लॉट क्रमांक 23ला श्रीशैलम जाण्यासाठी गाडी थांबतात. तर तिथे आपली गाडी थांबलेली आहे. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता MGBS बस स्टँडला चिटकूनच वरती मेट्रो. इथून जी गाडी पुढे थांबणार आहे ते बघूया. अजून एक स्टॉप होणार आहे जेवणासाठी. श्रीशैलम जे अंतर राहिले ते 215 किलोमीटर एवढं अंतर आता आपल्याला गाठायचं आहे श्रीशैलमला जाण्यासाठी. गाड्या बघू शकता इकडच्या कशा टाईपच्या गाड्या, आंध्राच्या गाड्या, तेलंगणाच्या गाड्या, सगळ्या गाड्या इकडे तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या टाईपच्या गाड्या. सगळ्यात जास्त तुम्हाला इथे गाड्या बघायला मिळतील ते अशोक लेलँड कंपनीच्या सगळ्यात जास्त गाड्या आहेत तेलंगणामध्ये. आता जो टाइम झालेला आहे तो 1:50 जवळजवळ 2 वाजत आले तिकडे. हैदराबाद मधलं तापमान सांगायचं झालं तर तापमान आहे
37 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे इकडे. जबरदस्त ऊन पडलेलं आहे या ठिकाणी. आतापर्यंत आपण जेवढे राज्य ओलांडलेत, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा नंतर आता पुढचा स्टेट आपल्याला बघायला मिळणार तो म्हणजे आंध्र प्रदेश. आणि हे ते क्रू चेंज झालेला आहे, बघू शकता या ठिकाणी. आपल्या ड्रायव्हर आता बसलेले आहेत. आणि मला सांगा आपल्या बारामतीचं बस स्टँड आणि हे बस स्टँड कम्पेअर कुठपर्यंत होऊ शकतं? वर्षातली एक ड्युटी मिळते ती लक्षात राहते ना. कशाला फोन लावलं मग 4:48 झाले आणि आपल्या गाडीने जेवणासाठी स्टॉप घेतलेला आहे इकडे श्री साई ढाबा. इकडे स्टॉप घेतलेला आहे, बघू शकता या ठिकाणी. ढाबा बघा किती मस्त आहे. हा जो रोड आहे तो श्रीशैलम हायवे. वार जबरदस्त सुटलं इकडे. आपण जिथं उभा आहे तिथून श्रीशैलम 87 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला अजून बरंच लांब जायचंय. श्रीशैलमच्या आधी एक घाट लागणार आहे आपल्याला, तो बघूया. दिवस मावळायच्या आधी आपल्याला जर तो घाट बघायला मिळाला तर खूपच भारी होईल. बघूया, जेवून घेऊया. जाम भूक लागली, कधी जेवले होते सकाळी, त्याच्यानंतर आत्ता श्री साई ढाबा मस्त. आणि या गाडीचा रोड बघू शकताय, भालकी हैदराबाद श्रीशैलम. ही पण गाडी श्रीशैलमला चालली. मस्त पैकी गरमागरम भजी मागवलेले बघताय.
त्याच्या ओढीत सारखं दिसतं मस्त आहे. मस्त पैकी असं जेवण झालेलं आहे. आताचा जो मेनू होता तो होता भजे आणि उडीद वडा. थोडा मिक्सिंग घेतला होता मी. भजे काही एवढे खास नाही पण उडीद वडा बेस्ट होता इथला. आता पुढचं गाव येणार आहे ते हाजीपूर येणार आहे. हाजीपूरच्या अलीकडेच आपली गाडी इकडे थांबलेली आहे. आपल्या बसमध्ये जे पॅसेंजर आहेत ते पूर्ण सोलापूरकर आहेत. लँग्वेज जर बघायचं झालं तर ह्यांना कन्नड येते, मराठी पण येते, तेलुगू येते, हिंदी येते. एवढे 4 लँग्वेजचं नॉलेज आहे. चला मंडळी आता जाऊया श्री शैलम. आता आपला थोडासा जर्नी राहिलेला आहे. 87 किलोमीटर जो पार करूया आधी आणि आपलं जेवणाचा टाइम एंडिंग झालेला आहे आणि आता आपली बस रवाना होते श्री शैलम. पिशवीवर घेतलेलं कशासाठी आणलंय दादा? कांदा तिकडे खाण्यासाठी काय मिळत नाही म्हणून आपल्या दादांनी त्यांच्या खुशीने यांना काहीतरी देण्यासाठी तिकडे कांदा आणलेला आहे आणि ते पण पिशवी भरून बघू शकता. चांगली गोष्ट आहे. फॉरेस्टमध्ये आता आपण बरेच काही आपल्याला बघायला मिळलं इथे. अजून श्री शैलम इथून 7 किलोमीटर आहे. तर अजून आपण जंगलात वाट काढून टाकतो. बघू शकतो आजूबाजूला बघितलं तर सगळं जंगलच आहे इकडे. आता आपण घाट उतरून खाली आलेलो आहे आणि खाली आल्याच्या नंतर जी रांग बघायला मिळली बघू शकता या ठिकाणी जबरदस्त रांग आहे. आता माहीत नाही फायनल स्टॉपपर्यंत किती वाजता पोहोचते गाडी. ते 1-1.5 तास लागेल आपल्याला ही रांग पार करायला. आताशी 7 वाजले. तर इकडे बोर्ड दिलेलं आहे श्री शैलम 18 किलोमीटर 765 नॅशनल हायवे. बघू शकता लय मोठी रांग आहे. आता बघूया बसमध्ये तर जाम गरम व्हायला लागले तर चेकिंग वगैरे चालू आहे. आपल्या बसमध्ये जेवढे पॅसेंजर आहेत सगळ्यांचे बॅगा इकडे चेक केलेले आहेत आणि आपली गाडी आता रवाना होते श्री शैलमच्या दिशेने. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे श्री शैलम. तर आपल्याकडे मग बस बघू शकता इकडे मुक्कामी बस लावलेली आहे. आता थोडेसे शर्ट वगैरे चेंज केलेलं आहे. श्री शैलमला पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर 8 वाजता गाडी इकडे पोहोचलेली आहे. जवळजवळ 14 तासांचा आपला हा जर्नी कंप्लीट झालेला आहे. ह्याच बसमधून आपल्याला उद्या रिटर्न जायचे हैदराबाद पर्यंत. शक्य झालं तर उद्या मी तुम्हाला घाट दाखवतो दिवसा घाट कसा असतो. आता मला रात्रीचा काही दाखवता आलं नाही. श्री शैलम घाट कव्हर करूया दिवसाच्या वातावरणामध्ये आणि आता बघूया दर्शन घेऊया. दर्शन घ्यायचा योग आलेला इकडे. आता जे जे प्रवासी आहेत गाडीमधले त्यांचे ऑलरेडी मठ आहेत. त्यांना जे मुक्काम आहे ह्यांचे जे दर्शन आहे ते तिकडेच होणार आहे. आपण असं एकटंच पॅसेंजर आहे ते फक्त एक्सप्लोर करण्यासाठी इकडे आलेलं आहे. तर आपण दादांसोबत राहूया. काय म्हणता दादा जाऊ का? तुम्ही गाडीमध्येच आहे? ओके येतो मग सकाळी. ही माझी पहिलीच वेळ नाही की ड्रायव्हर दादांवर राहिलोय. तर असं बरेच विभागामध्ये आणि बरेच ठिकाणी मी असं राहिलेलो आहे. सकाळी जी जर्नी स्टार्ट केलेली असते ती आपली जर्नी रात्री संपते. अशा वेळेस गाड्या रिटर्न यायला नसतात. तर अशा कंडिशनमध्ये तिकडेच मुक्काम करत असतो. काही वेळ नसेल तर आपला रूम वगैरे डॉर्मेटरी रूम असतात. कधी कधी बसमध्ये मुक्काम करावं लागतं. आणि महाड अक्कलकोट करायच्या टायमिंगला पण मी बसमध्येच मुक्काम केला होता. महाडमध्ये नवीन BSC गाडी होती. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं ड्रायव्हर कंडक्टर लोकांची लाईफ कशी असते ना, दुसऱ्या गावी मुक्कामाला गेलं बसमध्ये मुक्काम वगैरे करतात. आणि या 1.5 वर्षात बरंच काय अनुभवले मी. असा कॅमेरा समोर हा अनुभव नाही सांगितला
पण तुम्हाला कळलंच असेल आता काय विषय. हार्डवर्क आहे. एकदा प्रवास करायचा असेल माझ्या एवढा प्रवास करून बघा काय विषय होतोय. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. इकडे आपली बस सोडली तर महाराष्ट्रातील एक सुद्धा इकडे बस दिसणार नाही. इकडच्या लोकांची सगळी भाषेच वेगळी आहे. काहीच कळत नाही. आणि इकडे सगळे गड्डा भरलेला आहे या ठिकाणी. गड्डा म्हणजे यात्रा असते. आहेत आपले काही मराठी लोक आहेत इकडे. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत इथली यात्रा होत नाही, पहिली जी यात्रा होती ती श्रीशैलम, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली यात्रा चालू होतं म्हणजे ग्रामदैवत यांची यात्रा. हिंदू धर्मानुसार जी पहिलं वर्ष चालू होतं आपलं ते पाडव्याला चालू होतं आणि पाडवा उद्या आहे. आज 12 नंतर पाडवा चालू होईल. पुढे मुक्कामाला थांबलो आपण थांबलो गौरी सदनम. इथं गंगा सदनमच्या समोर गौरी सदनम. अजून आपल्याला आंघोळ करायची, जेवण करायचे, नंतर दर्शनाला जायचे. आपण जिथे मुक्काम स्टे केलेला इकडे त्याचा हा परिसर. आणि आत्ता आपण चाललोय मंदिराकडे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्रीशैलम मधलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर. इथं आपण आधी दर्शन घेऊया. त्याच्यासाठी तर आपण इथपर्यंत आलोय. आपल्याला मेन दर्शन इकडे मिळालेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातलं श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शन इकडे पूर्ण झालेलं आहे. मस्त पैकी असा बघू शकता. इकडे आपण थांबलेलो इकडे येऊन. तर मेन दर्शन तिकडचं घेतलेलं आहे आता या ठिकाणचं. पूर्ण मंदिराचा जो कळस आहे वरचा पूर्णपर्यंत ती इथपर्यंत पूर्ण सोन्याने भरवलेला आहे. ह्याच्या आधी जी यात्रा असते सोलापूरला ती सिद्धेश्वर यात्रा असते. त्याच्यानंतर लोक पायी चालत येतात इकडे 24 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला हा उत्सव पाहायला मिळतो श्रीशैलमचा. आत्ता जो टायमिंग झाला आहे तो 12 वाजून गेलेले आहेत. आणि जे आपलं नवीन वर्ष चालू होतं ते आजपासूनच चालू झालेलं आहे. मस्त. तर सुप्रभात मित्रांनो. आणि आज आपण थोडंसं काही माहिती जाणून घेणार आहे. माझं नाव श्रीशैल शिरोकर. आमची कावड यात्रा पालखी असते. सोलापूर सिद्धरामेश्वराचे नंदीध्वज असतात. सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे आपली सिद्धेश्वरची नंदीध्वजाची यात्रा असते ते नंदीध्वज इथं श्रीशैलमला आम्ही आणतो 1 महिनाभर चालत. सिद्धेश्वर महाराज चालत इथं मल्लयाला भेटायला आले होते. मल्लया भोलेनाथ हे सिद्धेश्वराचे गुरु आहेत. हे गुढीपाडवा हे आपल्या हिंदू धर्मात वर्षाचं पहिलं दिवस सुरुवात मानली जाते. त्यामुळे ते यात्रा असते. आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी इथं रथोत्सव असतो. आपले सिद्धेश्वर महाराज इथं मल्लयाला भेटीला जेव्हा आले होते ते मल्लया भेटीला न मिळाल्यामुळे जिथं उडी मारून जीवाचा त्याग करण्याचा प्रयत्न केले होते त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचे पादुका आहेत. त्या पादुकाचं पूजा असते आपल्या सोलापूर लोकांकडनं. वर्षाला गुढीपाडव्याच्या दिवशी सोलापूरकरांचा मान आहे. आता बरोबर 6 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत आणि आपली गाडी या ठिकाणी लागलेली आहे. बरोबर 7 वाजता ही गाडी रवाना होते सोलापूरसाठी. आणि तुम्हाला एक घाट दाखवायचा राहिला होता काल. एकदम जबरदस्त असा आपल्या घाटाचं दर्शन होऊन जाईल. बघूया घाट कसा आहे. आता बरोबर 12 वाजून 45 मिनिटं झाले आणि आपण MGBS बस स्टँडला आलो. मित्रांनो, तुम्हाला हा घाट कसा वाटला? श्रीशैलम घाट एकदम मस्त असा घाट होता. तो मला तुम्हाला दाखवायचा होता. हा व्लॉग आपण बनवूया पुढच्या वर्षी अजून एकदा. सिद्धेश्वर, सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रापासून चालू करूया. बघूया पुढच्या वर्षी, अजून बराच टाइम आहे. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
आता पुढचा ब्लॉग असणार आहे तो बघू शकताय ती गाडी आपल्याकडे हैदराबाद वरून पकडली गाडी. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.